गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला आता आम्ही 5:45 वाजत आले सायंकाळचे. आणि आज आहे बघा प्राजक्ताचा बड्डे. माझ्या लहान मुलीचा आज वाढदिवस आहे. तर आम्ही तिकडे निघालो. रसिकाचा कॉल होता, त्यामुळे थोड्या तिचं काम करण्यात ती मगाशी तिचं काम चालू होतं. ती ऑफिसवरनं आली तरीसुद्धा तिचं काम चालू होतं. म्हणजे थोड्या वेळ थांबलो. आता तर 6 वाजता आम्ही बरोबर निघू प्राजक्ताकडे. प्राजक्ता आहे लांब राहायला, त्याच्यामुळे आम्ही तिला न बोलवता आम्ही सगळे तिकडे जाणार आहोत. विरांश, रसिका, विनायक आणि आम्ही दोघं. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप न करता. हे पहा, मी प्राजक्ताला मस्तसं गिफ्ट घेतलेलं आहे. पहा, मी प्राजक्ताला हा टॉप घेतलेला आहे. आणि हे पहा, हे वन पीस घेतलेलं आहे प्राजक्तासाठी. मी आता सगळं खोलून नाही दाखवणार, कारण का प्राजक्त घालेल त्यावेळेस कळेलच, समजेलच. असं तिला एक टॉप आणि वन पीस घेतलेला आहे. हे पहा, इकडे हे तयार झाले. इकडे चालू आहे बिल काढणं. तर चला आता हे बघा, आम्ही दोघं खाली आलेलो आहे आणि विरांश विनायकची वाट बघतोय. रसिका, विरांश, विनायक. कुठे विरांश? कुठे? इथे विरांश आहे. कुठे निघालो आपण? कुठे निघालो? शनी, कुठे निघालो? मऊच्या कुठं? मऊचं काय आहे? बर्थडे बर्थडे. घड्याळ बिड्याळ काय कळतं? त्याचं घड्याळ इम्पॉर्टंट आहे. कसं व्हायचं तुझं मोठं झाल्यावर आईला काय? विरा आबा काय म्हणतात? विरांश नाही, मला असलं घड्याळ आणणार आहे आबा. तो म्हणतो तरी मग किचन जवळ काय म्हणतात? मला म्हणतात थांब जरा, चिडला बिडला काय? इतका आगाऊ झालाय ना, कॉन्फिडन्स जास्त झाली आता. गाडी मोबाईलवर बोलत बोलत गाडी चालवतात. एका हाताने स्टेरिंग. In 400 meters, turn right toward Ambika Pune-Mumbai highway. काय Route खाणं despite चाललंय? heavy unusual traffic. काय You will खाणं arrive at चाललंय 6:53 विरांचं? p.m. चंकी पांडे बघायचं का तुला? रसिकाचा वाढदिवस आहे ना? म्हणजे नाही, पाजूच आहे. हां म्हणे, तेच पोरांना आपल्याला माझ्याकडे नंबर नाही बोलायचं तर असं तसं नाही का. In 400 मग meters, सगळं keep right to take the fire. भेटायला जायचं. हां, मला म्हणले मी आहे म्हणले रविवारी. म्हणलं बघते, सांगते तुम्हाला. काय गर्दी हो, या साईडला किती गर्दी बघा. इकडे जाम झालं राव. अजून कुठं जाणार? हां, कसं काय? सुटायची वेळ आहे. एवढं मी कधी बघितलं नाही या साईडला. कसली गर्दी बघा ऑफिस सोडायची. अशा प्रकारे मजा मस्ती करत, विरांशबरोबर मजा मस्ती करत आम्ही निघालो प्राजक्ताकडे. प्राजक्ता तिकडे वाट बघत असेल. आणि विरांश बघा गॉगल कसा घातलेला आहे. आणि म्हणतो कसा, हा गॉगल माझ्या गाडीतला गॉगल आहे, बाहेरचा गॉगल आहे, स्कूलचं गॉगल नाही आहे. असं मजा मस्ती करत असतो. आणि तो असला ना की आपल्याला शीण पण काही वाटत नाही, मजा येते. आणि बघा घरातले सुद्धा खेळणी ते सोबत असतात. टॉमी आणि जेरी घेतले, ते दाखवत होता मला. हे बघा कसं दाखवतोय, टॉम अँड जेरी घेतलेला आहे म्हणे मी. विरांश बरोबर खरंच वेळ कसा जातो हे कळत नाही त्याच्यामुळे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आली प्राजक्ताची बिल्डिंग आली. ए, फुगे नाही आणले पिल्लू? आपण फुगे नाही आणले बाळा? गाडी अशी लावली आहे.
जाऊ याच्यामध्ये. हे बघा लाईटमुळे कसं छान दिसतं. चला चला बघितलं तिने बघितलं. VTP चला भयंकर भार आहे. माणूस सोडून जाईल असं भार आहे. हो की नाही, माणूस सोडून जाईल इथे. चलो एंट्री, प्राजक्ताच्या घराची एंट्री ही बिल्डिंगची. पाजून बघितलं का? हां पटदिशी आत जावं लागेल. चला 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 चला. हॅपी बर्थडे. हा माऊचा हा सोफा, न्यू सोफा छान आहे. डेकोरेशन मध्ये बघा कसं छान छान केलंय काकानी. मस्त केलंय ना. फुगे बघ कसे छान व्हाईट व्हाईट फुगेत. सगळे गेली होती का मग? मस्त. वाव वा. माऊनी विराजला किशी दिली. चला आपण दोघं खेळू इथं. नको काढू ते, राहू नको सगळे, राहू दे राहू दे. मला एक हां रील करा ना. फोटोग्राफर आम्हाला नाही. ए इथं खेळायचं ना. ह्याचा रील करायचंय का? मला होय का? मला ते म्युझिक तू जशी कम्फर्टेबल आहे ना तसं हे कर. हे ना लाइटर आहे त्याला नको देऊ. बसून पण रील करू शकतो. बसूनच करणार. अरे ते पुसून घे. पुसून घे. तुम्ही फक्त ते हे द्या. अरे तू एका हातात एक काम कर की. ते लागत नाही पण लगेच. बंद बंद लागते काय पहिले बंद लागते. लागते की हां लागते की. अरे चालू नाहीये. असं काय करते? मी सांगतो तुम्हाला एकदम सोपं. गडबड कर नका. तुम्ही या. मी यांना सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ शूट करा त्यामुळे त्यांच्या हातात मी मोबाईल दिला होता यांच्या हातात. आणि इकडं इंस्टावर प्राजक्ताचं अकाउंट आहे ना, तर प्राजक्ताला इंस्टावर टाकायचं तर रील. त्याच्यामुळे हे सगळी प्रॅक्टिस चालली होती. मजा आली खूप. मजा मस्ती केली. हां ठेव ठेव. अरे ते वरती ऑप्शन असतो दाखव इकडे. चला आता सेलिब्रेट करायचे बर्थडे. आता छान रील काढलेला. हेच काढलं नाही ताट आणि हे. आणि मी काढते. थांब 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 रे प्रतीक. केक खायचे ना. तिचं कट केलं की केक खा. ओके. हा हो. गॉगल दे ना. असं कर ना गॉगल. हां तू मेल्ट होईल त्याच्यावर हळू. तू करताय का? कुकू पण मॅचिंग झाले. कुकू पण मॅचिंग झाले. चला कर. हॅपी बर्थडे टू ताजू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. विरांशला केक. आता विरांश बसला केक खाण्यासाठी जवळ.
इथे कॉपीराईट येईल म्हणून मी ना वॉईस घालते. अशा प्रकारे प्राजक्ताचा वाढदिवस आम्ही साजरा केलेला आहे साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी. ते इंटेरियर वाले बघायला आले होते. हो ना, मस्त केलं पाहिजे. हे माझा सोफा हात चष्मध्ये. सोफा अजून सुंदर घेतलेले. हा प्राजक्ताने आता न्यू सोफा घेतलेला आहे नवीन, मस्त दिसतंय. काय हां आई तू त्याच्यातलं किती लावा कधीतरी. राहू ना बाळा. कसं मम्माला प्रॉमिस केलं? मी चप्पल नको घालू का? दुसरी घालते जरा. दुसरी घाल हिलची घाल ना. हा प्राजक्ताला रसिकाने घेतलेला छान ड्रेस आहे. आम्ही घेतलेला वेगळा आहे. चला ओरडायला लागले ते. आता निघालोत आम्ही जेवायला बाहेर. विरा हळूहळू कशी दिसते बिल्डिंग, डेंजर. 26 मजली ना, 26 मजली इमारत आहे प्राजक्ताची. आता निघालोय. प्राजक्ता पुढे गेली तर आम्ही आता गाडीतून निघालो. नाही बस तू पुढं बस ना तू. कर म्हटलं आता मागच्या महिन्यातली गोष्ट. बाळ पण आहे घरी. 13 तारखेला 2 महिने होतील त्याला. अशा प्रकारे प्राजक्ताचा वाढदिवस घरी साजरा करून आम्ही जेवायला बाहेर आलो. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.